महत्त्वाची घडामोड आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीआधी राष्ट्रवादीची प्री कॅबिनेट बैठक होणार आहे। बैठकीत झिरवाळ यांच्या राजीनाम्यावर फैसला होण्याची शक्यता आहे। आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरण झिरवाळ यांना भोवण्याची शक्यता आहे। आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात झिरवाळांचं मंत्रिपद धोक्यात आलंय। राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, नेमकं पक्षांतर्गत या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे आणि प्री कॅबिनेटमध्ये काय होऊ शकतं? खरं तर आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। या सर्व बैठकीला मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीत उपस्थित राहणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे। कारण की नरहरी झिरवळ यांचे काही व्हिडिओज जे आहेत ते सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात राजकीय चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक जी आहे ती अजित पवार असताना अजित पवार स्वतः घेत होते आणि आता सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आज देखील ही संपूर्ण कॅबिनेटची प्री कॅबिनेट बैठक जी आहे ती होणार आहे। या सगळ्या बैठकीमध्ये नरहरी झिरवळ हे उपस्थित राहतात का? आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नरहरी झिरवळ यांची उपस्थिती असणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु नरहरी झिरवळ यांचा जो काही सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतोय त्या प्रकरणाच्या संदर्भात पक्षाकडनं काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की या सगळ्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं सांगण्यात आलं की जर नरहरी झिरवळ यांनी जर तक्रार वगैरे केली या सगळ्या संदर्भात पोलिसांकडे, तर याचा गुन्हा दाखल होऊन या सगळ्या संदर्भात पुढील तपास जो आहे तो केला जाईल, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिलेली होती। त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते। आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नरहरी झिरवळ हे कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का, हे महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्याचसोबतच त्यांच्या मंत्रिपदाच्या संदर्भात देखील काही घडामोडी किंवा चर्चा ज्या आहेत या प्री कॅबिनेटच्या बैठकीमध्ये होतील का आणि त्यावरती काही पक्षाकडनं महत्त्वाचे निर्णय होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अक्षय, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।